राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे। त्यातील 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत। जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुणे ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, पुणे महापालिकेच्या हद्दीत 19 तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 14 रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील 6 रुग्ण आहेत। दरम्यान सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे। दरम्यान पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय। सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 4 विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलंय। या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची शंका शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती। या शंकेचं निरसन करण्यासाठी मृतदेहाचा विसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। आमच्याकडे एक डेड बॉडी पीएमसाठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशी आजार सस्पेक्टेड आहे। त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली। तो 18 तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिट होता। त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पायर्ड ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे। ती बॉडी 12 वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे। पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया आपण त्याला म्हणजे विकनेस शक्तीहीन असतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो। त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हलवू शकतो। अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट घेतलं म्हणून लवकर बरा होऊ शकतो। तर नेमका हा आजार कशामुळे होतो, या आजाराची लक्षणं काय, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर रवी गोडसे आहेत। डॉक्टर रवी, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। नमस्कार सर, खरं तर या आजाराने अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि लोक घाबरली आहेत की नेमका हा आजार काय आहे त्यांना कळत नाहीये। मग तुम्ही नेमकं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा गुइलेन बॅरे सिंड्रोम नेमका आजार काय आहे? याचा करेक्ट उच्चार आहे गियाबारे। तुम्ही म्हणाले इथे लोकांना जीवाची पडले आणि आपण उच्चार पण म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटीला पण कळेल हे जगातलं गियाबारेचं सर्वात मोठं क्लस्टर असेल। एक गोष्ट मी पटकन सांगतो की याची माहिती अजून मिळेल पण हा संसर्गजन्य नाहीये। म्हणजे गियाबारेला एखाद्या तुमच्या घरातल्या माणसाला गियाबारे झाला असेल तो तुम्हाला नाही गियाबारे देऊ शकणार, तो डॉक्टरला नाही देऊ शकणार। हा गियाबारे ऑटो इम्युन डिसीज आहे। ऑटो इम्युन डिसीज म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमच्या घरी चोर घुसतो। कोण आहे चोर घुसलेला? काय बाबा बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, काही असू शकेल। त्या चोरावर तुमच्या घरातले पोलीस अटॅक करतात। तुमच्या घरातले पोलीस म्हणजे कोण? इम्युनिटी। तर ती त्याच्यावर अटॅक करते आणि त्या चोरावर अटॅक करता करता चुकून तुमच्या घरातल्या माणसांना पण इजा करते। तर तुमचा तो जो घुसलेला चोर आहे तो नाही तुमच्या घरातल्या माणसांना इजा करते, तुमचेच पोलीस करतायत। त्याला ऑटो इम्युनिटी म्हणतात। आता तोच चोर तुमच्या शेजाऱ्याच्या घरात घुसला, तुमच्या शेजाऱ्याने त्याचे पोलीस बोलवले, तर तुमच्या घरातले पोलीस आणि शेजाऱ्यांच्या घरातले पोलीस हे फार वेगवेगळे असतात आणि त्या पोलिसांनी पण तीच चूक केली आणि तुमच्या घरातल्या माणसांना पण इजा केली तर तो गियाबारे आहे। मग आता लोक म्हणतील की बोंबलायला हे कसं शक्य आहे? म्हणजे किती कर्मधर्म संयोगाचं पण तरी लिमिट असतंय ना, की दोन्ही शेजाऱ्यांच्या घरातल्या माणसात एवढं मिस्टेक केली। प्रत्येक घरामध्ये पोलीस तीच मिस्टेक करतायत। मग अशी मिस्टेक का करतायत? आता समजा काय असू शकेल, म्हणजे कुठला चोर असेल तुमच्या घरात घुसलेला, कुठला व्हॅक्सिन असू शकेल का? हे बघा, आता तुम्ही गुगल करायला लागलात, कोविशिल्ड कोवॅक्सिन करोडो लोकांनी घेतलंय पण ते 4 वर्षापूर्वी होतं। तर आता त्याचा विषय सुद्धा काढू नका, त्याच्याबद्दल बिलकुल बोलू नका। ही कुठली व्हॅक्सिन नाहीये, त्याचा काही संबंध नाहीये। व्हायरस असू शकेल का रूप बदललेला? कठीण आहे, कारण आतापर्यंत असं झालं नाहीये आणि त्याचं मग भयावह आहे ना। म्हणजे हा व्हायरस कसा बहुरूपी आहे, मारीच राक्षसासारखा, की समजा 2 शेजारी आहेत, वसंत आणि सुभान्या, तर वसंताच्या घरी तो व्हायरस वसंताच्या घराच्या माणसांसारखा दिसतो, सुभानाच्या घरी सुभानाच्या माणसांसारखा, म्हणजे एवढा बदललेला व्हायरस असा येणं कठीण वाटतंय.
बॅक्टेरिया असू शकेल का? एक बॅक्टेरिया आहे कॅम्पॅलोबॅक्टर जेजुना, त्याच्यामुळे गियाबारे होऊ शकतो. दुसरा पण एक बॅक्टेरिया आहे आणि मी त्याच्याकडे येतो एका मिनिटामध्ये. तुम्हाला कॅम्पॅलोबॅक्टरचं इन्फेक्शन झालं असेल तर बाकीच्या माणसांपेक्षा तुम्हाला 1000 पट जास्ती चान्स आहे गियाबारे व्हायचा. पण तुम्हाला कॅम्पॅलोबॅक्टर झालं असेल तरी 10,000मध्ये 3च केसेस येतात गियाबारेच्या. तर आपल्याला जर का 100 केसेस आल्या असल्या तर याचा अर्थ काय आहे माहितीये की 100 गुणिले 3,000 3 लाख केसेस सध्या आहेत कॅम्पॅलोबॅक्टरच्या पुण्यामध्ये. छाती टोकपणे सांगतो, काही चुकायची शक्यताच नाही. 3 लाख केसेस आहेत आणि त्यातल्या आपल्याला 100 मिळाल्या. तर त्याच्यामुळे हे बहुधा कॅम्पॅलोबॅक्टरने झालंय असं वाटतंय. आणि ते झालं असेल तर एका अर्थाने ती चांगली गोष्ट आहे, कारण म्हणजे असं दुसरा काही नवीन बहुरूपी व्हायरस वगैरे नाहीये. तर याच्याबद्दल ही न्यूज आल्यानंतर ना मी 2 मिनिटात एक व्हिडिओ टाकला होता की आपल्याला काय करता येईल, सरकारला काय करता येईल. आणि क्रेडिट कोणाही मिळू दे, मला क्रेडिट मिळायला फरक पडत नाही, लोकांचे प्राण वाचतात ते चांगलं आहे. सरकारने ते काम बरोबर केलं, शाबास. ही IVIG ची जी ट्रीटमेंट आहे ते IVIG सरकारने सांगितलंय की सगळ्यांना फुकट देणार, असं मी ऐकतोय. मला सॉलिड मेसेजेस येतात @Dr. Godse Ravi1 सोशल मीडियावर. तसं केलं असेल तर उत्तम आहे. तर ही जी ट्रीटमेंटचं महत्वाचं काय माहितीये का? समजा आता दुसऱ्या लहरीचा विचार करा, कोविडच्या. एखाद्या पेशंटला ती आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी दिली असती तर एका तासात तो गरबा करत घरी जातो. आणि ती मोनोक्लोनल नाही मिळाली तर मग 9 दिवस, मग इम्युन स्टॉन, मग व्हेंटिलेटर, 3 आठवडे तो मनुष्य हॉस्पिटलचा बेड अडवणार, ऑक्सिजन अडवणार, सगळा गोंधळ करणार. त्याच्यामुळे IVIG जितक्या पटकन देऊ तेवढं चांगलं आहे, पण त्याची कॉस्ट खूप असते. आणि सुरुवातीला लोकांना सांगितलं ना की अरे मग एवढं महाग आहे, पैसे मिळणार की नाही, मग ते लोक विचार करतात. आणि त्या विचार करण्यामध्ये ना भारतामध्ये आपण सर्वात जास्ती नुकसान करून घेतो स्वतःचं. म्हणजे असं काही घाईघाईने कुठलं काम करण्यात पॉईंट नाही. म्हणजे आता कोणाच्या पायात मुंग्या बिंग्या येत असतील तर सगळे पळून IVIG घेऊ नका. गियाबारेचं डायग्नोसिस आधी होऊ दे. पण गियाबारेचं डायग्नोसिस एकदा डॉक्टरने केलं की 4 आठवड्यापर्यंत ही IVIG ची ट्रीटमेंट देता येते. पण जेवढ्या लवकर तुम्ही घ्या तेवढा त्याचा एकदम तोडफोड होतो. म्हणजे एखादा पेशंट जो पुढे व्हेंटिलेटरवर जाऊन त्याचं 1 वर्षभर चाललं असतं तो तेव्हाच तिथल्या तिथे बरा होऊन जातो. त्याच्यामुळे गियाबारेचं निदान झालं कॉन्फिडेंटली. आणि हे निदान कसं करतात? आता ते कॅम्पॅलोबॅक्टर वगैरे सोडा, याचं बहुतेक निदान होतं क्लिनिकली, की बाबा विकनेस येतोय, टिपिकल सिम्पटम्स आहेत आणि लंबर पंक्चर मध्ये प्रोटीन जास्त दिसतंय. तर हे डॉक्टरच करू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल मग घरी लोकांना मग घाबरतील ना हे वाचून, मग कायचे सिम्पटम लक्षणं काय आहेत? बाबा पायात मुंग्या येणं. आता मुंग्या आपण आता नुसता मी पायावर पाय ठेवून बसलोय तर सगळ्यांना पायात मुंगे, मग सगळ्यांनी धावत सुटायचं का डॉक्टरकडे? सगळ्यांनी IVIG घ्यायचे का? नाही. याचं कसं असतं, तुम्हाला जर का ह्या बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन गेलं असेल कॅम्पॅलोबॅक्टरचं तर साधारणतः 1-2 आठवड्यांनी तुम्हाला या गियाबारे होऊ शकतो. आणि तुम्हाला कॅम्पॅलोबॅक्टर जरी झाला असेल तरी गियाबारे व्हायची शक्यता 10,000मध्ये 3च आहे, खूप कमी आहे. त्याच्यामुळे लाखो कॅम्पॅलोबॅक्टरच्या केसेस असतील म्हणून आपल्याला हे 100 मिळतात. तर आता आपण काळजी घ्यायची म्हणजे काय करायची? आपण बघितलं लोकांनी काय करायचं, गव्हर्नमेंटने काय करायचं. माझ्या अजून 1-2 आयडिया आहेत. तर लोकांनी काय करायचं म्हणजे हा काही रेस्पिरेटरी व्हायरस वगैरे नाहीये, त्याच्यामुळे गर्दी टाळा, मास्क घाला वगैरे, त्याचा काही उपयोग नाही आणि काही गरजही नाही. हात स्वच्छ धुवायचा. आणि असं बाहेरचं खाऊ नका असं पटकन मी म्हणू शकत नाही, कारण म्हणजे डेली वेज अर्नर्स असतात, वडापाववाले वगैरे, त्यांच्या पोटावर पाय नाही आणायचे असं काहीतरी विधान करून. पण शक्यतो बाहेरचं चिकन खाऊ नका, कारण कधी कधी चिकन मध्ये हे इन्फेक्शन होऊ शकतं. हात तुम्ही स्वच्छ धुवा. आणि मी म्हणतो काही दिवस घरी पण कुक करत असाल तर चिकन खाऊ नका. पाणी पूर्ण उकळवून प्या. आणि कोणाला काही करायचंच असेल त्या एरियातल्या लोकांकरता तर हे लायन्स क्लब वगैरे वगैरे लोक आहेत, त्यांना बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांची खोकीच्या खोकी पाठवा आणि ती तिथल्या तिथे ठेवून द्या. आपल्या लोकांवर एकदा विश्वास ठेवून बघा, ज्याला हवंय तेवढ्या ते बाटल्या घेऊन जातील पाण्याच्या. ते पाण्याच्या बाटल्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उपयोग होईल. हे लोकांनी करायच्या गोष्टी आहेत. आणि आता समजा कोणाला इन्फेक्शन झालं असेल, बाबा पोटात थोडं दुखतंय किंवा डायरिया झाल्यासारखं वाटतंय, तर मग कॅम्पॅलोबॅक्टरची ट्रीटमेंट घेतली तर गियाबारेचा आपल्याला प्रभाव कमी करता येतो का ते अजून माहित नाही. ते मी आता रिसर्च करतोय आणि लवकरच याच्यावर अपडेट देतो. आता गव्हर्नमेंट काय करू शकेल? जे त्यांनी करायचं ते ऑलरेडी केलंय. पहिली गोष्ट म्हणजे IVIG चा खर्च देतो हे सांगितलं, हे उत्तम गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढं मोठं क्लस्टर असेल गियाबारेचं की संसर्गजन्य नसलेल्या लोकांच्या 100 केसेस एकाच एरियामध्ये येत असतील आणि हे कुठल्या बहुरूपी व्हायरसमुळे असेल तर अख्ख्या जगाला तोडफोड इंटरेस्ट पाहिजे याच्यामध्ये. आणि माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही दिल्लीच्या न्यूज बघा, दिल्लीमध्ये खुट्ट नाहीये याच्याबद्दल, फक्त महाराष्ट्रातच बातमी आहे. तर आपले केएम मध्ये काम केलेले बरेच लोक NIH मध्ये काम करतात, त्यांना मी ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलाय की NIH ला म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थला भयानक इंटरेस्ट असेल याच्यामध्ये, तर ते काय मदत करू शकतील का. आणि अजून गव्हर्नमेंट काय करू शकेल की IVIGचा हा जो स्टॉक असतो ना तो सप्लायर कडून नाहीये, प्रायव्हेट हॉस्पिटलकडे स्वतःचा स्टॉक स्वतः असतो. तर तो स्टॉक संपायला लागला तर त्याच्याकरता 2 आयडिया करता येतील. एक आयडिया म्हणजे शेजारच्या स्टेट्समध्ये जद्दा तिथे जास्ती केसेस म्हणजे नाहीच आहेत गियाबारेच्या केसेस, तिथून तो स्टॉक मागवून ठेवा IVIGचा. काय आता मला वाटतं हे इथल्या इथे कंटेन होतं, इथे संपू शकेल, पण तो स्टॉक मागून. आणि जर का IVIG संपू शकेल, आता 100 केसेस ऑलरेडी आल्या आहेत, काही व्हेंटिलेटरवर आहे, IVIG संपली तर गळून जाऊ नका. एक प्लाझ्मा एक्सचेंज म्हणून ट्रीटमेंट असते, ती IVIG एवढीच चांगली असते जवळजवळ, पण त्याच्यात थोडं कॉम्प्लिकेशन मध्ये त्याला सेंट्रल लाईन घालायला लागते, तर त्याला म्हणजे अजून थोडा वेळ लागतो ते करायला. पण IVIGचा स्टॉक संपला असेल तर डगमगून जाऊ नका. प्लाझ्मा फेरेसिस तेवढंच उपयोगी आहे. पूर्वी आम्ही स्टिरॉइड वापरायचो, सध्या स्टिरॉइडचा काहीही उपयोग नाही मेडिकल सायन्स प्रमाणे, त्याच्यामुळे इम्युनिटी थांबवायला स्टिरॉइडचा काही उपयोग नाही. तर हे काम सरकार करू शकेल, IVIGचा स्टॉक करून ठेवायचा. अमेरिकेत कॉन्टॅक्ट ऑलरेडी केलाय, अमेरिकेतून काही हेल्प येऊ शकेल का. आणि सध्या हे जे बघतायत पाण्याचे सॅम्पल्स वगैरे, कॅम्पिलोबॅक्टर वगैरे, ते बहुतेक असं वाटतंय की ते कॅम्पिलोबॅक्टरच निघेल. कोलाय आहे असं म्हणतात, पण कोलायमुळे हे होत नाही. कोलायमुळे हे असतं तर भारतामध्ये लाखो केसेस गियाबारेच्या रोज आल्या असत्या, त्याच्यामुळे कोलायमुळे वगैरे होते असं वाटत नाहीये. बॅक्टेरियममुळे असेल म्हणजे या कॅम्पिलोबॅक्टर मध्ये तर चांगली न्यूज आहे, कारण हा कित्येक दशक चालत आलेला बॅक्टेरिया आहे आणि तो शक्यतोवर बदलत नाही, म्युटेट होत नाही. दुसरा कुठला म्हणजे ऍडिनो व्हायरस वगैरे असेल किंवा कोविड असेल असं काही वाटत नाहीये, कारण एवढा तो म्युटेट नाही होणार. रेस्पिरेटरी व्हायरस अचानक GI व्हायरस नाही होणार. माझी आयडिया वेगळीच आहे आणि आता मी सांगतोय, पण म्हणजे काय त्याच्यावर काय फार पळापळ करायची गरज नाहीये. एक लेप्टोस्पायरोसिस म्हणून डिसीज असतो आणि त्या बॅक्टेरियामुळे पण कधी कधी रेअरली गियाबारे होऊ शकतो. मला वाटतं कदाचित हा लेप्टोस्पायरोसिस सुद्धा निघू शकेल, पण त्याचं घाबरून जायचं काही कारण नाही. ट्रीटमेंट वेगळी नाहीये. ऑटो इम्युनिटीची ट्रीटमेंट इम्युनिटीने IVIGनेच करायचे. त्या बॅक्टेरियाची इटसेल्फ ट्रीटमेंट करणं वेगळं आहे, कारण त्या बॅक्टेरियाच्या ट्रीटमेंट करून किती फरक पडतो, तुम्हाला गियाबारे होईल की नाही हे अजून माहिती नाही. आताची लक्षणं काय असतात म्हणजे तुम्ही म्हणता तसं विकनेस येतो बाबा, पायामध्ये विकनेस येऊन तो हळूहळू वर वाढायला लागतो, नमनेस येतो. तर तुम्हाला घरच्या घरी टेस्ट करायची असेल घाबरून न जाता, तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो ज्या तुम्ही कधीही तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील. एक म्हणजे ज्याला आपण रेस्पिरेटरी कॅपॅसिटी म्हणतो. गियाबारेमध्ये सर्वात प्रॉब्लेम काय असतो की तुमचे जे श्वसन घ्यायचे मसल असतात ते वीक झाले आणि तुम्हाला रेस्पिरेटरची गरज लागली तर मेन प्रॉब्लेम येऊ शकतो. तर कळणार कसं की तुमचे रेस्पिरेटरी मसल वीक होत आहेत. तर तुम्ही काय करायचं, शांत, सगळे लोक ही टेस्ट, तुमचे जे सगळे दर्शक आहेत ते ही टेस्ट फुकटच्या फुकट घरातल्या घरात आत्ता करू शकतात. शांतपणे बसायचं, मोठा श्वास घ्यायचा आणि स्वतःच्या मातृभाषेमध्ये अंक मोजायचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 काय जिथपर्यंत जाल तिकडे, जो पुढचा श्वास घेईपर्यंत जो तुमचा आकडा असेल तो लिहून ठेवायचा किंवा लक्षात ठेवायचा. ती तुमची रेस्पिरेटरी कॅपॅसिटी. कोणाला असा विकनेस वगैरे आलाय आणि डॉक्टरांकडे पोहोचायला वेळ लागतोय तर ते स्वतःचा हा नंबर मॉनिटर करू शकतात. हा नंबर अचानक खूप कमी व्हायला लागला तर तुमची रेस्पिरेटरी कॅपॅसिटी कमी होते. हे एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे कोविडच्या वेळेला आठवत आहे आपण ते ऑक्सिजन मॉनिटर घेतले होते, त्या ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजनचा इथे काही संबंध नाहीये, पण ऑक्सिजन लेवल बरोबरच ते हार्ट रेट पण मेजर करतं, ते पल्स ऑक्सिमीटर. तर एखाद्या माणसाचा हार्ट रेट 60 आणि 100च्या मध्ये पाहिजे, तर काही कारण नसताना लोकांचा हार्ट रेट 120 130 140 150 असा होत असेल, खूप घाम येत असेल, तर ती ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीची सिम्पटम्स आहेत. पण सगळ्या लोकांनी घाबरून जाऊन ज्या टेस्ट करत बसू नका. तुम्हाला असे काही डेफिनेटली सिम्पटम येत असतील तर डेफिनेटली डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरनी लगेचच्या लगेच IVIG दिली तर उत्तम. आणि एक गोष्ट, सॉरी मी तुम्ही एक छोटा प्रश्न विचारला आणि मीच सगळी लांबड लावली, पण एक गोष्ट मी
हा एक पट मी नेहमी ना आपण म्हणजे आता मीडियाला बोलायला लोकांना एकदम मजा येते की मीडियाने हे केलं ते केलं, खतरनाक शब्द वापरला वगैरे, आणि मी पण त्यातला आहे, मी पण सॉलिड टोमणे मारतो मीडियाला. पण ही गोष्ट माझ्या मते मीडियाने वाचवलंय, कारण हॉस्पिटलनी तर हुशारी दाखवलीच की गियाबारेच्या नेहमीपेक्षा जास्ती, म्हणजे एखाद्या समाजामध्ये किती केसेस येतात त्याच्यापेक्षा जास्ती केसेस येतात, त्या हॉस्पिटलने पटकन लक्षात आलं. शाबास, फार छान काम केलंय. आणि मीडियाने त्याच्याकडे लक्ष दिलं ना, फोकस टाकला, म्हणून हे 100 केसेसवर अडकलं माझ्या मते, नाही तर कुठच्या कुठे केसेस येऊ शकल्या असत्या. तर माझं मीडियाला एवढंच म्हणणं आहे की आता इथे तुम्ही चांगलं काम केलं, पुढे अशी एखादी व्हायरस बॅक्टेरियलची न्यूज येईल तेव्हा ती अशी न्यूज द्यायची आणि मग लोकांना बघायचं की ते काय आहे, म्हणजे घाबरवून नाही टाकायचं, पण ही न्यूज दिली ते उत्तम केलं, त्याच्यामुळे माझ्या मते फायदा झाला. आता पूर्वी पण अशी क्लस्टर झाली होती जगाच्या हिस्ट्रीमध्ये आणि ती तिथल्या तिथे थांबली आणि नीट कळलं नव्हतं की ते क्लस्टर कशामुळे आलं. तर कदाचित तिथे आपल्याला कळू शकेल. माझी अपेक्षा अशी आहे की या 100 पेक्षा जास्ती एक्सपोनेन्शियली वाढू नयेत आणि 150-200 पर्यंत जाऊन ते सगळं तिथल्या तिथे ठप्प होईल, आणि जितकी आपण क्विकली IVIG द्यायला लागू तेवढे ते लोक पुढच्या सिम्पटम पर्यंत जाणारच नाही. आणि ज्या लोकांना गियाबारे होतो, तुम्ही ते गुगल करून उगाच घाबरून जाऊ नका तुमच्या घरातल्या कोणाला झाला असेल तर, म्हणजे ते 7.5% मरू शकतात 100 वगैरे. मी चिकाण पेशंट पाहिलेत, शेकडो पेशंट पाहिलेत मी गियाबारेचे, आणि KMBM सारख्या ठिकाणी पाहिलेत की जिथे रिसोर्सेस जास्ती नव्हते. बहुतेक सगळे पेशंट पूर्णपणे बरे होतात, आणि बरे होतात म्हणजे पूर्णपणे खणखणीत जसे पूर्वी होतात तसे होतात. काही काही लोकांना एक क्रॉनिक सिंड्रोम होऊ शकतो ज्याला CIDP म्हणतात, पण ती वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्या पण आता आपल्याकडे क्लुप्त्या आहेत, ते आपण बघूया. म्हणून घाबरून तसं जायची काहीच गरज नाही. धन्यवाद सर. खरं तर या आजाराबद्दल अनेक शंका होत्या आणि या सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या शब्दात आम्हाला हे करून दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.